वळूयात पुढच्या बातमीकडे। पॅकेट फूड घेताय तर सावधान, कालबाह्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे। नवी तारीख टाकून ग्राहकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल कडूनही कारवाई करण्यात आलेली आहे। या गाळ्यामधला जो काही मालक आहे तो वेगवेगळ्या ब्रँडची जी खाद्यपदार्थ आहेत, चॉकलेट्स वगैरे, तर ती त्यांची जी एक्सपायरी झालेली जी डेट आहे ती तो काढतोय आणि त्याच्यावर परत नवीन प्रिंटरच्या साह्याने परत नवीन डेट टाकतोय आणि ती मुंबईमध्ये वेगवेगळ्या दुकानांमध्ये, शॉप्समध्ये, रिटेलमध्ये तो विकत आहे अशी इन्फॉर्मेशन होती। त्याप्रमाणे EOWचे DCP माननीय मंगेश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सीबी कंट्रोलच्या टीमने दिनांक 11/12/2024 रोजी या गाळ्यावर रेड केलेली आहे आणि त्या आरोपीला, जो मालक आहे, त्यांना ताब्यात घेतलेला आहे। कशी होते ही खाद्य पदार्थांची विक्री, यावर एक नजर टाकूयात। मुंबईमध्ये कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांची विक्री होतीये। जुनी तारीख मिटवून नवीन तारीख टाकली जाते। थिनरच्या मदतीने ही मूळची तारीख मिटवली जायची। नामांकित कंपन्यांच्या कालबाह्य पदार्थांची सर्रास याप्रमाणे विक्री केली जाते। शिवडी येथील गोडाऊन मधून लाखोंचा माल आता जप्त करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, ही नुकतीच जी घटना समोर येते, शिवडीमधल्या गोडाऊन मधून आता लाखोंचा माल जप्त करण्यात आला असल्याचं समजतंय। नेमकी ही विक्री कशी केली जायची आणि या संदर्भात आता कोणाकोणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे? नक्कीच आम्ही पाहायचं झालं तर मुंबईमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल व अन्न आणि औषध प्रशासनाच्या एका टीमने संयुक्त कारवाई आज मुंबईमध्ये शिवडी येथील एका अशा बोगस रॅकेटवर केलेला आहे। आपण पाहू शकतो त्याच रॅकेटमध्ये आपण पाहायचं झालं तर जे कालबाह्य झालेले खाद्यपदार्थ आहे ते थिनरच्या साहाय्याने त्यांची तारीख मिटवून त्यानंतर ते हँड हेल्ड प्रिंटरच्या साहाय्याने नवीन तारीख टाकून जे ग्राहक आहेत ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत होते। मात्र त्याच रॅकेटचा आता पर्दाफाश झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो ते खाद्यपदार्थ म्हणजेच की अमूल बटर असेल, पेप्सी असेल किंवा चॉकलेट असतील, अशा नामांकित कंपन्यांचे जे कालबाह्य झालेले जे खाद्यपदार्थ आहेत त्यांची सर्रास विक्री या गोडाऊन वरून करताना आपल्याला पाहायला मिळत होती। शिवडी येथील या गोडाऊन मधून लाखोचा माल जो जप्त केलेला आहे। मात्र आपण पाहू शकतो जे बोगस रॅकेट जे चालवणारे जे आरोपी आहेत त्यामधील एका जिगर सावला या व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला आता ताब्यात घेतलेला आहे। महत्वाचं आव्हान आपण पाहायचं झालं तर महत्वाचं आव्हान असं केलेलं आपण प्रशासनाने पाहू शकतो। येणाऱ्या काहीच दिवसावर नूतन वर्ष येऊन टेकलेलं आहे। त्याच नूतन वर्षामध्ये जे खाद्यपदार्थ असतील किंवा इतर कोणत्या वस्तू असतील त्यांची सर्रास विक्री होते आणि यांनी आवाहन केलेलं आहे की जे आपण खाद्यपदार्थ जे खरेदी करतो त्यावर एक निरखून नजर ठेवून आपण तारीख जी आहे ती चेक करून ते खाद्यपदार्थ योग्य आहे की नाही अयोग्याची पडताळणी करून त्या खाद्यपदार्थांची विक्री किंवा खरेदी करावी असं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। जान्हवी जी, अनिल, मात्र किती दिवसांपासून साधारणपणे हा फसवण्याचा धंदा सुरू होता आणि आता या संदर्भात काय कारवाई केली आहे? नागरिकांना प्रशासनाकडून काय आवाहन करण्यात आलं या संदर्भात? जान्हवी, नक्कीच पाहायचं झालं तर हे जे विक्री आहे ही खाद्यपदार्थांची गेल्या अनेक महिन्यापासून ही गुपचूप अशी विक्री चालू होती। एका पोलीस मित्राच्या साहाय्याने जी पोलिसांना जी माहिती मिळाल्यानंतर जे प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर जी आहे ती आज आपण या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।